सरकार आणि संघटनेमध्ये समन्वयासाठी भाजपकडून आता विशेष नेमणुका होतात। भाजपनं सरकारमध्ये समन्वयकासाठी आता भाजपकडून या विशेष नेमणुका होतात। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये आता संपर्क मंत्री असणार आहे। भाजपचे मंत्री हे संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यामध्ये गणेश नाईक यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे। सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय राहावा यासाठी भाजपकडून हे विशेष नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। भाजपचा पालकमंत्री ज्या जिल्ह्यांमध्ये नाहीये अशा जिल्ह्यांमध्ये या संपर्क मंत्र्यांची नेमणूक केलेली आहे। यामध्ये भाजपचे मंत्री हे संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये आता पंकजा मुंडे या संपर्क मंत्री असतील, तर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। तेव्हा कोणत्या मंत्र्यांवर नेमक्या कोणत्या जिल्ह्यांची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे तेही आपण पाहूया। भाजपची ही नेमकी काय रणनीती आहे आपल्याला काही वेळामध्ये कळेल। मात्र कसे पालकमंत्री नाही तिथे संपर्क मंत्री आहेत पहा। पंकजा मुंडे बीडमध्ये आहेत, तर गणेश नाईक हे ठाण्यामधले संपर्क मंत्री असतील, अतुल सावे हे संभाजीनगरमध्ये संपर्क मंत्री असतील। ज्या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री नाहीत अशा ठिकाणी हे संपर्क मंत्री आहेत। चंद्रकांत पाटील हे पुण्याचे संपर्क मंत्री असणार आहेत। कोल्हापूरच्या संपर्क मंत्री या माधुरी मिसाळ आहेत, तर रत्नागिरीचे संपर्क मंत्री असतील ते आशिष शेलार। ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नाहीत तिथले संपर्क मंत्री इथे गिरीश महाजन जळगावचं संपर्क मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। जयकुमार रावल यांच्याकडे संपर्क मंत्रीपद आहे नंदुरबारमधलं, तर मुंबई शहराचे संपर्क मंत्री असतील मंगलप्रभात लोढा। तर अशोक उईके यांच्याकडे संपर्क मंत्रीपद दिलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी, आणि धाराशिववर लक्ष ठेवून असणार आहेत तिथले संपर्क मंत्री असतील जयकुमार गोरे, तर हिंगोलीमध्ये लक्ष ठेवून असणार आहेत मेघना बोर्डीकर। तर आकाश फुंडकर यांना संपर्क मंत्रीपद देण्यात आलंय बुलढाण्याचं, तर गोंदियावर लक्ष ठेवून राहणार आहेत पंकज भोयर, आणि राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत वाशिमचे संपर्क मंत्री। तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा जिथे शिवसेनेचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्र्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून, कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा, तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातून आपले जे काही म्हणणं असेल, काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील, काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील, जनतेचे काही विषय सोडवायचे असतील, तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातून निश्चितपणे सोडवता येतील, निश्चित केले पाहिजेत। तीच भूमिका आमची पण आहे। आमचे ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री असतील, आणि यामुळे दोन्ही पक्षामध्ये असलेला एकापा आणखीन दिसून येईल आणि काम वेगाने वाढेल, म्हणून त्याचं आम्ही सुद्धा स्वागत करतो। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। मनश्री, यापूर्वी पालकमंत्रीपद, त्यानंतर सहपालकमंत्रीपद आणि आता अशा प्रकारे संपर्क मंत्रीपद, हे काही वेगळीच स्ट्रॅटेजी खरं तर या मंत्रिमंडळाची किंवा ह्या आलेल्या सरकारची दिसून येते। हा काय एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न आहे का, काय नेमकी ही सगळी रणनीती आहे? या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर नवनवीन पदं आता जन्माला घातली जात आहेत। एक आपण बघितलं की सहपालकमंत्रीपद जे आतापर्यंत देण्यात आलं नव्हतं ते देण्यात आलं, आणि आता संपर्क मंत्रीपद, जर तुमचा पालकमंत्री तर आमचा संपर्क मंत्री, अशा पद्धतीचं इक्वेशन, असं समीकरण आता या पक्षांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। विशेषतः दोन उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, या ठिकाणी भाजपने आपले तगडे नेते संपर्क मंत्री म्हणून दिलेले आहेत। एकनाथ शिंदेंचं उदाहरण घेतलं तर एकनाथ शिंदे हे ठाण्यात आणि मुंबई शहरामध्ये पालकमंत्री आहेत। मुंबई शहरात मंगलप्रभात लोढांना संपर्क मंत्री पद देण्यात आलेलं आहे, तर ठाण्यामध्ये थेट गणेश नाईकांना संपर्क मंत्री पद देण्यात आलं आहे।
दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुण्यामध्ये पालकमंत्री आहेत, त्यामध्ये पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांना संपर्क मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही पक्षांवरती एक वजन ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय. अर्थातच भाजपकडून अधिकृतपणे असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आमच्या पक्षाचा पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, यांच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आमच्या अशी बांधले गेलेले जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये आणि पक्षामध्ये संघटनेमध्ये संवाद ठेवण्यासाठी एकंदरीत सरकार आणि संघटना यांच्यामधल्या समन्वयासाठी हे संपर्क मंत्रीपद निर्माण करण्यात आलेलं आहे. पण जर आपण लिस्ट बघितली तर आपल्याला ठळकपणे लक्षात येईल की ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हे संपर्क मंत्री देण्यात आलेले आहेत. आता शिवसेना उत्तर देते की ठीक आहे, जर भाजपचे पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्यात असतील त्या ठिकाणी आम्ही देखील आमचे संपर्क मंत्री देऊ. त्यामुळे एकंदरीतच हा 3 पक्षांमधला वाद आता सहपालकमंत्री आणि संपर्क मंत्री रूपानं ठळकपणे समोर येताना दिसतोय. अगदी मनशी, आणि त्यामुळे एक प्रकारे सगळा सुसंवाद साधणारे का यामध्ये विसंवादाचीच निर्मिती होती हे बघणं पुढच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.